सामाजिक, शैक्षणिक यासह क्रीडा क्षेत्राबरोबरच आम्ही इतरही सगळ्या क्षेत्रांमध्ये IBN लोकमतनी ठसा उमटवलेला आहे। आरोग्य क्षेत्रामध्ये देखील काम करत असताना आमची प्रिन्सिपल करस्पॉन्डंट अलका धुपकर यांनी सेजल या मुलीला जेव्हा ती आजारी पडली, तिला मेंदूज्वर झाला आणि मेंदूज्वरामुळे तिची अवस्था अत्यंत दयनीय होती। ही बातमी, तिची अवस्था आणि तिच्या आरोग्याचा प्रश्न आम्ही समाजासमोर मांडला आणि समाजातल्या प्रत्येक स्तरातून तिला मदतीचा ओघ आला आणि तिची तब्येत आज आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणून फुलण्यासारखी झाली। मुंबईमध्ये छोट्याशा चाळीमध्ये राहणारी सेजल परब सर्वसामान्य मुलांसारखी धावत पळत होती। पण अचानक एक दिवस मेंदूला आलेल्या तापामुळे ती निश्चित पडली। तिच्या आजारावर उपचार करणं या गरीब कुटुंबाला परवडणारं नव्हतं, पण त्यांनी धीर सोडला नाही। वडिलांनी नोकरीवर होणारी तारांबळ सांभाळत प्रत्येक तास तिच्यासाठी धावपळ केली। एकीकडे स्त्री भ्रूण हत्यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता। अशा वेळी एक बाप आपल्या एकुलत्या एका मुलीचा जीव वाचवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत होता। IBN लोकमतने या पालकांच्या समस्येला वाचा फोडली, आर्थिक मदतीचं आवाहन केलं, देश विदेशातून मदतीचा ओघ आला आणि पांगळी बनलेली सेजल परब महागडे उपचार घेऊ शकली। आम्ही केवळ बातमी दाखवून थांबलो नाही, तर त्याचा पाठपुरावाही केला, कारण आमची बांधिलकी आहे सच्च्या पत्रकारितेशी। अंथरुणाला खेळलेल्या सेजलला योग्य उपचार मिळू शकले। IBN लोकमतच्या पाठपुराव्यामुळे सेजलच्या चेहऱ्यावर हसू फुलू शकलं। याबाबत सेजलच्या वडिलांची प्रतिक्रियाही आम्ही जाणून घेतली। तर त्यावेळी माझी अशी परिस्थिती होती की मी जवळजवळ 20 ते 22 दिवस माझे केम हॉस्पिटल आणि कोकिलाबेन अंबानीला जायचे, कारण तिची बॉडी एका जागेवर स्थिर राहतच नव्हती। तिला काहीच कळत नव्हतं, नुसता मुडदा होता। तर अशा वेळी जेणेकरून जेमतेम मला हाताच्या बोटावर 500-600 रुपये पगार यायचा। त्यानंतर मग IBN लोकमतचे मी आभार मानतो की ती जेव्हा बातमी प्रसारित केली त्यानंतर मला लोकांनी जी मदत केली, त्यामुळे तर आता लोक ही तिची परिस्थिती जी आहे ती बघू शकतात की आम्ही आता इथपर्यंत तिला तरी एवढं तरी करू शकलो। आम्ही आमच्या पत्रकारितेचा ध्यास पूर्ण केला, तुमचा विश्वासही पूर्ण केला। या विश्वासाची आणि त्या विश्वासाच्या इम्पॅक्टफुल 5 वर्षांची ही छोटीशी झलक होती। अशी अनेक वर्ष तुमच्यासोबत आम्हाला घालवायची आहेत। तुमच्या सहकार्याशिवाय, तुमच्या पाठिंब्याशिवाय ही वाटचाल शक्य नाही। इथंच थांबू, पहा फक्त IBN लोकमत। वेग, चपळता आणि लवचिकता म्हणजेच रिदमिक जिम्नॅस्टिक्स। ऑलिम्पिक मेडल हेच माझं स्वप्न। मेहनत आणि परिश्रमाची 5 वर्षे पूर्ण। नमस्कार, मी मकरंद अनासपुरे। IBN लोकमत या वृत्तवाहिनीला 5व्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा।